हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी मटण किंवा घरगुती पद्धतीने बनवलेले कोल्हापुरी मटण बघणार आहोत। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर कोल्हापुरी मटण बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण स्वच्छ धुवून तसेच त्यातील पाणी निथळवून घेतलेलं आहे। आता ह्या मटणाला तुम्ही हिंग आणि हळद लावून 1 तास मॅरिनेट करून घेऊ शकता। मी इथे डायरेक्ट फोडणीला घालणार आहे। तर फोडणी करण्यासाठी इथे मी एक पातेलं मीडियम हीटवर गरम करून घेतले। त्याचसोबत इथे लवंग, वेलची, बदाम फूल, काळी मिरी आणि तमालपत्र असं खडे मसाले घेतलेले आहेत। आता हे खडे मसाले तुम्ही वाटणामध्ये देखील घालू शकता। मी इथे फोडणीमध्ये वापरते। जर हे मसाले वाटणामध्ये वापरले तर मटणाला थोडासा स्पायसीपणा येऊ शकतो। तुम्हाला स्पायसी मटण हवं असल्यास तुम्ही हे मसाले वाटणामध्ये वापरा। तर फोडणी करण्यासाठी पातेल्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतले आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले मी घातलेले आहेत। तर मटण शिजवताना खडे मसाले घातल्यामुळे मटणाच्या आळणीला थोडासा छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे आणि याचसोबत तुम्ही एक छोटा बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता। तर हे थोडंसं परतवल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाऊण छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि हे देखील छान परतवून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि हे परतवल्यानंतर हे मटणाचे पीस मी घालून घेतलेले आहेत आणि हे हिंग आणि हळद व्यवस्थित लागेपर्यंत याला 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटांनंतर याच्यामध्ये खडे मीठ चवीप्रमाणे घालून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बारीक मीठ देखील घालू शकता। आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून साधारण याला 5 मिनिट मीडियम हीटवर शिजवून घ्यायचं आहे। आता ह्या मटणाला थोडंसं सुरुवातीला पाणी सुटेल। आता 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघताय याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी थोडं आटेपर्यंत याला पुन्हा 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 5 मिनिटांनंतर तुम्ही बघताय थोडंसं पाणी याच्यातील आटलेलं आहे। आता मटण शिजवण्यासाठी याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आहे। हे पाणी घालताना गरम पाणीच इथे वापरायचं आहे। साधारण मटण बुडून वरती 1 ते 2 इंच होईल इतपत याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आता मंद आचेवर शिजवून घेणार आहे। आता हे मटण शिजेपर्यंत आपण जे आपल्याला वाटण लागणार आहे सुक्का आणि रस्सा करण्यासाठी ते आपण तयारी करूया। आता हे मी एका दुसऱ्या शेगडीवर ठेवते। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मटण शिजवून घेऊ शकता। मी इथे एकदम पाणी घालून हे मटण शिजवून घेणार आहे। आता वाटण करण्यासाठी इथे मी कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 5 चमचे तीळ घालून घेतले। आता तुम्हाला जर हे खडे मसाले घालणार असाल तर तुम्ही याच्यासोबतच तुम्ही भाजून घेऊ शकता। आता हे तीळ खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजून झाले, हे एका डिशमध्ये मी काढून घेते। आता याच्यानंतर 2 चमचे खसखस भाजून घेते आणि ती तिळामध्ये काढून घेते। तर यानंतर 1 चमचा तेल घालायचं आणि साधारण 4 मीडियम चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत। आता हे कांदे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघताय हा कांदा आपला थोडासा ब्राऊन झाला आहे। आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि थंड करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी हे तीळ आणि खसखस आहे
हे वाटून घेते आहे आणि ते एका वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहे. त्याचसोबत इथे अर्धी सुक्या खोबऱ्याची वाटी मी चिरून घेतलेली आहे आणि ही देखील मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. आता इथे हे खोबरं तुम्ही भाजून घेऊ शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रश्श्याचं वाटण करूया. तर याच्यासाठी मी हे जे आपण तीळ आणि खसखसचं वाटण बनवलं होतं त्याच्यातील अर्धं वाटण मी घेतलेलं आहे आणि साधारण अर्ध्यापेक्षा जास्त सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचसोबत 1 चमचा आलं घेतले आणि साधारण 1.5 चमचा होईल इतपत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यातील निम्म्यापेक्षा कमी कांदा मी रश्श्यासाठी वापरला आहे. इथे रश्श्यामध्ये थोडंसं खोबरं जास्त वापरायचं आहे आणि कांदा थोडासा कमी वापरायचा आहे. त्यामुळे रश्श्याला एक टेस्ट वेगळी येते आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हे थोडं पाणी घालून ह्याची छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. रश्श्याचं वाटण बनवताना इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता यानंतर सुक्याचं वाटण करूया. तर उरलेलं तीळ आणि खसखशीची पावडर, त्याचसोबत उरलेलं खोबरं आणि कांदा, तसेच 1 चमचा आलं आणि 1-1.5 चमचा होईल इतपत लसूण घेतलेला आहे आणि सुक्यासाठी कांदा जास्त वापरलेला आहे आणि खोबरं कमी वापरलेलं आहे. त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि याला भरड असं वाटून घ्यायचं आहे. सुक्याचं वाटण करताना एकदम फाईन पेस्ट करायची नाही. तर इथे तुम्ही बघता इथे पाणी न घालता हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे. आता हे मटण शिजले का ते चेक करूया. तर इथे तुम्ही बघताय हे 2 इंच जे पाणी आपण घातलेलं होतं ते आटलं आहे. आता याच्यातील एक हाडाचा पीस काढून घेऊन ते आपण चेक करूयात. हे मटण शिजले का ते चेक करूयात. आता इथे तुम्ही बघताय हे इझिली हे मटण हाडापासून बाजूला होते म्हणजे हे मटण शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून एक 5 मिनिट पुन्हा ह्याला उकळवून घेते आहे. म्हणजे जेवढं आपल्याला रश्श्याची क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी आधीच यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेव्हा आपण रस्सा बनवू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर रश्श्याची चव बिघडते. त्यामुळे हे पीस वेगळे अळणीतून पीस वेगळे करण्याआधीच याच्यामध्ये मी पाणी घालून हे उकळवून घेते आहे. नाहीतर रश्श्याची चव बिघडते जर नंतर पाणी घातलं तर. आता मुलांसाठी मी थोडंसं याच्यातील अळणी बाजूला काढून घेणार आहे. जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही हे पाणी आत्ताच ॲड करा. आता अळणी काढल्यानंतर याच्यातील पीस देखील मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण रश्श्याची फोडणी करूयात. जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यातील हे खडे मसाले देखील तुम्ही वेगळे काढून घेऊ शकता. आता फोडणी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतले आणि ही जी फाईन पेस्ट आपण बनवली होती ते वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत लो टू मीडियम हीटवर छान परतवून घ्यायचा आहे. हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना शक्यतो एकसारखं परतवत राहायचं आहे, नाहीतर हा मसाला चिकटतो किंवा करपतो. आता ह्या मसाल्यातील साधारण 2 ते 2.5 चमचे मसाला मी या अळणीमध्ये घालते आहे, म्हणजे हे मसाला अळणी तयार होईल.
त्यानंतर अर्थातच कोल्हापुरी मटण आहे म्हटल्यानंतर कोल्हापुरी चटणी मी इथे घालून घेतलेली आहे. साधारण 3.5 चमचे इथे मी चटणी ही घातलेली आहे रश्श्यासाठी. तुम्हाला जर थोडंसं तिखट अजून हवं असेल तर अर्धा चमचा वाढवू शकता. आणि याला छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे. थोडीशी चटणी ही भाजेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे. आता याला तेल थोडंसं सुटेल. आता इथे तुम्ही बघताय याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा मटण मसाला घालून घेतलेला आहे. त्याचसोबत तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता. जर तुम्ही खडे मसाले वापरले असतील वाटणात तर गरम मसाला जास्त वापरू नका. आता हा मसाला मी या अळणीमध्ये घालून घेते आहे, म्हणजे आपला रस्सा तयार होईल. त्याचसोबत थोडंसं कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा व्यवस्थित मसाला सगळा ह्याच्यामध्ये परत ओतून घेतलेला आहे. आता ह्या रश्श्याला तुम्ही इथे कट बघू शकताय, खूप सुंदर कट आलेला आहे. त्याचसोबत थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं, कारण मसाला आपण वापरला आहे. आणि थोडंसं जायफळ किसून मी घातलेलं आहे. जायफळ घातल्यामुळे देखील टेस्ट वेगळी येते. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. पण थोडंसंच जायफळ घालायचं, अगदी जास्त घालायचं नाही. इथे रश्श्याची कन्सिस्टन्सी बघताय तुम्ही, जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही आहे. आणि कट देखील खूप छान आलेला आहे. तर आपला रस्सा हा तयार झालेला आहे. आता सुकं करूया. तर सुकं करण्यासाठी पुन्हा कढई मी मीडियम हीटवर गरम केली आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलं आहे. आणि हा जो भरड वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत एकसारखं परतवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली आहे. आता 2-3 मिनटांनंतर याच्यामध्ये साधारण 2.5 चमचे मी कोल्हापुरी चटणी घातलेली आहे आणि याला छान परत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुमचं वाटण जर व्यवस्थित परतवलं गेलं तर सुक्का आणि रश्शाला छान चव येते, म्हणजे मसाला असा कच्चा लागत नाही. छान भाजलेला असेल तर छान टेस्ट येते. आता इथे तुम्ही बघताय ह्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे मटणाचे पीस घालून घेते आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचसोबत याच्यामध्ये थोडं पाणी घालत मी हे सुकं शिजवून घेणार आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही आणि इथे पाणी गरमच वापरायचं आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपण वाटण घातले त्या वाटणाच्या चवीप्रमाणे मीठ घातले आणि थोडासा मटण मसाला आणि याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करायचं. इथे पाण्याऐवजी तुम्ही अळणी देखील घालू शकता. आणि याला छान एक 3-4 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे तो सगळ्या मटणाच्या पीसमध्ये छान मुरेल. आता 4 ते 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय हे मटण छान शिजलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी ॲड करताना तुम्हाला हे सुकं कितपत ग्रेव्ही त्याची किती पाहिजे आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला आणि पाणी हे गरम पाणीच घाला. आता हे सुकं तयार झालं आहे. त्यानंतर हे अळणी मी उकळवायला ठेवलेलं आहे. हे मसाला घालून ठेवलं होतं. आता हे अळणी देखील छान आपलं तयार झालं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे. आता हे अळणी तयार झालेलं आहे. आता थाळी तयार करूयात.
तर थाळीमध्ये सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे, त्याचसोबत कांदा आणि लिंबू घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अळणीची वाटी भरून घ्यायची आहे. त्यानंतर सुकं, इथे सुक्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय, जास्त एकदम जास्त ड्राय पण नाही आणि जास्त ग्रेव्ही पण नाही आहे. त्यानंतर रश्श्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही इथे बघताय, जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही आणि याला कट देखील सुंदर आलेला आहे. त्यानंतर भाकरी घालून घ्यायची आणि थोडासा भात. तर अशा पद्धतीने आपलं हे घरगुती कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.